नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज 9 फेब्रुवारी 2026. आज सकाळी उजनी धरणाची काय स्थिती आहे. खरं तर आपण आपल्या चॅनलवरचं जे कॅप्शन वाचून थोडंसं दचकला असाल, परंतु तसं काही नाही. आज सकाळची उजनी धरणाची स्थिती बघितली तर उजनी धरणाची एकूण पाणी पातळी ही 110.63 TMC आणि उपयुक्त पाणीसाठा हा 46.97 TMC. म्हणजे आतापर्यंत उजनी धरणातून जवळपास 7 TMC पाणी कमी झालेलं आहे आणि टक्केवारीमध्ये 14% घट झालेली आहे. 87.68% धरण सध्याला आलेलं आहे आणि काल परवापर्यंत कॅनलमधून विसर्ग कमी करण्यात आला होता. त्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यातून मेसेज झाले, फोनाफोनी झाली की कॅनॉल बंद झाला का, कॅनॉल बंद झाला आहे का, बंद होणार आहे का. तर कॅनॉल बंद झाला नाही आणि होणारही नाही. कॅनॉलमध्ये कालपर्यंत 900 क्युसेकचा विसर्ग कमी करण्यात आला होता, 900 क्युसेकपर्यंत. त्यानंतर आज सकाळी तो वाढवण्यात आला आहे. तो पूर्ववत करून 2100 क्युसेकचा एवढा विसर्ग कॅनलमधून म्हणजे कालव्यामधून सध्याला चालू आहे आणि तो 28 फेब्रुवारीपर्यंत चालू राहील. आणि नदीतून डायरेक्ट नदीमध्ये 4400 क्युसेक्स आणि पॉवर हाऊसमधून 1600 असं 6000 क्युसेकचा विसर्ग भीमा नदीमध्ये चालू आहे. आणि सेनामाडा उपसा सिंचनमध्ये 245 आणि दहगाव उपसा सिंचन सध्याला योजना बंद केलेली आहे. आणि बोगद्यामधूनही जो विसर्ग कमी करण्यात आला होता तो वाढवण्यास सुरुवात केली आहे. आधी 900 होता, त्यामध्ये कमी करत तो 400 क्युसेकवर करण्यात आला आणि आता सध्याला त्यामध्ये वाढ करत तो आज सकाळी 600 क्युसेकचा एवढा विसर्ग सध्याला चालू आहे आणि त्यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. नदीचं पाणी हे 15 फेब्रुवारीपर्यंत राहील आणि कालवा बोगदा असेल ते जवळपास 28 फेब्रुवारी. कदाचित बोगदा थोडासा लवकर बंद होईल कारण बोगद्याचं पाणी लवकर चालू केलं होतं, परंतु कालवा हा 28 तारखेपर्यंत चालू राहणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही घाबरून जाण्याची गरज नाही किंवा काळजी करण्याची गरज नाही. काही तांत्रिक बिघाडामुळं कालव्याचं पाणी कमी करण्यात आलं होतं, ते आता पूर्ववत करण्यात आलं आहे. पुन्हा एकदा कालवा पूर्णपणे 100% भरून वाहणार आहे. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.